चला करूया पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा. मॅच होते ऑन. आकाश बॉलिंग ट्रॅकवर. सामना असेल अभिषेक. नॉन सेकंड कडे सुशांत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. ऑन द राईट शॉट आपण पाहिलं तर समोरची डिलिव्हरीज होती आपण पाहिल्या. अगदी पिक करून आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु मिस केलाय चेंडू. पहिला आलाय डॉट. बंडंट्री पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज मिस्टर आकाश. बॅटची कडा थर्ड मारला. अगदी बिट केलाय चेंडू. वेगाने आउटफील्ड क्विक आहे. आउटफील्ड फास्ट आहे. पाहता पाहता चेंडू क्षणातच निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी चौकार मिळाला. त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर अलर्ट राहावं लागतंय कारण की बाउंड्रीच्या दिशेने जितकं आपण पाहू शकतो की बाउंड्रीवरच्या क्षेत्ररक्षकाला संधी मिळते चेंडूला जज करण्याची परंतु जो गली थर्डमॅन किंवा पॉइंट किंवा फाईन लेग हे क्षेत्र असतं ना तिथे आपण पाहिलं तर म्हणजे भरपूर अलर्ट आणि अलर्ट तीक्ष्ण राहावं लागते. चतुर राहावं लागते. चालक राहावं लागते कारण की तिथे चेंडू अगदी काही सेकंदामध्ये येत असतो आणि तेच चित्र आलं आणि तेव्हा जर पकडण्यामध्ये तुम्ही यशस्वी नाही होतात तर मग नतीजा पाहायला मिळाला चौकार. खोलमध्ये हाताळला जातोय. आत्ता पाहिलं पण तर मग थोडीशी बॅटची एज होती. हर्षल होते तिथे त्यांनी चेंडूला फील्ड केलं. धाव मात्र एक मिळेल. ज्याप्रमाणे जाधव ब्रदर्सचा पण उल्लेख करायचा झाला तर मग भरपूर आणि भरपूर चांगले टॉपचे ऑलराऊंडर खेळाडू या टीममध्ये देखील आहेत आणि हे दोन संघ पण जर विचार करायचा झाला तर अगदी जवळचे संघ आहेत. फेकून झालेली चेंडू 3 फलकावर 5. डीबीएन लाईव्हची टीम फायनल डे मध्ये देखील आज आपण पहिलं चांगलं वर्क त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. फुलटॉस चेंडू होता. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा पण बघितलं तर माइंड सेटने फटका. पंचांचा इशारा आला. इट्स अ नो. इट्स अ बीमार. बीमार चेंडू हाताळला गेलाय फलंदाजाला बीमार करण्याच्या अनुषंगाने परंतु आत्तापर्यंत पाहिलं तर फलंदाज बीमार नाही होणार परंतु कदाचित गोलंदाज स्वतः बीमार होऊ शकतोय परंतु हा चेंडू पडला गेला हातातून निसटला गेला असावा तेच कारण आपण पाहिलं तर नो. आता फ्री हिटचा चेंडू. संधी आहे अभिषेकला. उलटास पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने चेंडू ड्राईव्ह केला जातोय. रुपेश जाधव आहे चेंडूला पाहता येता वेगाने पुढे सरसावले. डायरेक्ट हिट. हो हो अगदी नेम चुकला. क्लोज होता. जरी पकडला असता चेंडूला तरी संधी मिळाली असती कारण की सुशांत नावाचा बॅटर तो फेम मध्ये देखील नव्हता. कदाचित आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट झाला असता तर मग परतावा लागला असता सुशांत वाघला परंतु सध्या तरी आपण पाहिलं की नशिबाची मिळाली त्याला साथ. लगेच फिंगर फिरवले होते. रोल केले होते. फाईन लेगला जेल निर्माण झाला. ड्रॉप झालाय तिथे जेल. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आपण पाहिलं एक तंदुरुस्त क्षेत्ररक्षक असायला हवा परंतु थोडासा मी म्हणेन कमजोर पॉइंट आहे. कमजोर कडी आहे फाईन लेगला. चेंडूला फक्त आपण पाहिलं तर फील्ड केलाय. जेल ड्रॉप झाला. एकूण मिळालेली इथे धाव एक टीमच्या टोटल मध्ये 9. अगदी आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 च्या ऑन पाहायला मिळते. मॅन्डंटे पॉवर प्लेचा सुशांत समोर आता उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो पुन्हा एकदा फाईन लेगला. इथे गॅप मध्ये पडलाय चेंडू. चेंडूला मात्र पाकत केलं जात आहे आणि पाहायला मिळाल्या इथे 2 धावा. ओव्हर थ्रो झाला. आता तिसरी मिळू शकते. मिळाली आहे का परंतु चेंडूला पकडलंय. हिट केलं. काय घडलंय बिघडलंय अगदी मोठ्या प्रमाणात पाहिलं पण तर ओव्हर थ्रो झालाय परंतु पंचांच्या मनामध्ये देखील शंका आहे आणि त्या शंकानंतर आपण पाहिलं तर निवारण त्यांचं करूया कारण की डायरेक्ट हिट जेव्हा झालाय परंतु नक्कीच तिथे फलंदाज बाद आहे की नाही ते देखील पाहावं लागेल.
डिसिजन आहे, नॉट आउट. षटक समाप्त झालं पहिलं आणि आपण पाहिलं तर मग 13 धावा फलकावर पाहतोय. दोन चौकार 4 14 ना 14 धावा आपण पाहतोय फलकावर. 14 धावा झालेल्या फलकावर. एकूण आता आपण पाहिलं तर करवणुकीच्या प्रमाणे 2 चौकार आपण पाहिले. त्याच नंतर आपण पाहिलं दुहेरी, ओव्हर एक सिंगल, त्यानंतर एक सिंगल. एकूण 14 धावा आपण पाहतोय या फलकावर. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. रुपेश जाधव बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 सुरुवात होते. रुपेश जाधव आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर येताना. आता आपण पाहिलं तर ज्याच्या हातामध्ये चेंडू पहिल्या षटकामध्ये आलेला एकूण 14 धावा आपण पाहिल्या. 14 धावा म्हणजेच आपण पाहिलं एक मोठा स्टार्ट कन्वर्ट करून दिलाय. चंदुका स्पोर्ट्स सारजा टीमचा जर विश्लेषण करायचं झालं तर त्यांच्याकडे देखील आपण पाहिलं तर फलंदाजीमध्ये दमखम आहे, गोलंदाजीमध्ये दमखम आहे आणि त्याच दमखमच्या जोरावर आपण पाहिला तर या मॅचमध्ये एक मोठं आणि कडवं आव्हान उभं देखील केलं जाऊ शकतंय. फटका हवेत खेळला जातोय. आता झेल निर्माण झालाय. रुपेश जाधव मात्र आपण पाहिलं नियंत्रणामध्ये नव्हते, परंतु पुढील खेळाडू आले त्याने चेंडूला की आपण पाहिलं तर बाउन्सने कलेक्ट केलं. धावा मात्र तत्पर मिळाल्या जात आहेत. चंदुका स्पोर्ट्स सारदा टीमचं विश्लेषण करायचं झालं तर त्यांच्या माध्यमातून या फलकाला आपण पाहिलं जितकं मोठं करता येईल तितकं मात्र मोठं करण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे म्हटलं जातंय ना की आयुष्यात किती प्रसंग कठीण आले तर नक्कीच तक्रार करू नका, कारण की ज्याप्रमाणे आपण बघतोय की देव हा सर्वोत्तम रोल त्या बेस्ट ऍक्टरलाच देतो. बेस्ट ऍक्टर कोण ठरतंय? समोर खेळायला फटका, धावा पुन्हा एकदा मिळतील 2. अगदी आपण पाहिलं तर धावा ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर खोऱ्याने वाहताना पाहायला मिळतात. जशी हवा मात्र आज आपण पाहिले की या मैदानाच्या बाजूने जितकी वाहते त्याचप्रमाणे धावांचा देखील प्रवाह वाढताना पाहायला मिळाला या मॅचमध्ये. मॅच क्रमांक 2 पाहिली आपण तर अगदी डोळ्यांच्या समोर आपण पाहिले तर जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा विरुद्ध चंदुका सारजा. टाफेस झालाय. पॉइंटला आपण पाहिलं तर खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. वेगाने पाहता सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. हा मात्र आपण पाहिला कलेचा नजारा दर्शवणारा फटका. हा लाईट चौकार. 4 धावा. चौकार मात्र येत असताना पाहायला मिळतो. या चौकाराने टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. टीमची टोटल 22च्या घरामध्ये. आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोई इथे दाखल झालेत. हो, बॅटचा अंदुरी किनारा होता तिथे नक्कीच विकेट किपरचा मिळाला नाही सहारा. तेचमुळे आपण पाहिलं की इथे मग धाव येईल. एक धाव फलकाचा आकार आपण पाहिलं तर 23 फेकून झालेले चेंडू इथून पाहिले आपण तर 4 म्हणजे 2 आहेत. एक टॉप 8चा चौकार मिळाला, त्यानंतर 2 दुहेर एक सिंगल. त्यामुळे इनसाइड आउट करायचा होता. गॅप मध्ये खेळला जातो. सुशांत वाघ दुसऱ्या धावेसाठी पलटले तर आकाश मात्र कमी पडले. दोन धावा पुन्हा एकदा या फटक्यावर जोडल्या जातात. पंचवीस धावा. सुशांत अक्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. वाईट बॉलचा इशारा इथे मिळेल. आता आपण बघितलं तर 26 च्या घरामध्ये धाव फलक पोहोचलाय. शेवटचा चेंडू आहे या ओव्हरचा. रुपेश जाधव कशा प्रकारे फिनिश करेल ओव्हरला. अगदी बॉडीच्या जवळ चेंडू. आकाश
आपण बघितलं तर जिथे सुशांत होते, सुशांतच्या माध्यमातून आपण पाहू शकतो हा निर्धाव आलेला चेंडू. अभिषेक आणि सुशांत यांच्यामध्ये झालेली जी पार्टनरशिप आपण बघितलं 2 षटकामध्ये 26 धाव्यांची पार्टनरशिप झाली आहे, ती अगदी आपण पाहिलं सुरेख आहे, चांगली आहे. परंतु ही पार्टनरशिप जर अशीच चालू राहिली आहे तर मग शेवटच्या 6 बॉलमध्ये कदाचित आपण पाहिलं तर 10 ते 12 धाव 15 ते नक्कीच 12 ते 15 देखील धाव बनवू शकतात. परंतु इथे जर विकेट एखादी मिळवली तर मग जो आलेख पहिल्या षटकामध्ये थोडासा वर गेलाय, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये थोडासा खाली आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये आलेल्या 14 धावा होत्या. या षटकामध्ये आलेल्या थोड्याशा धावा आपण पाहिल्या तर कमी आहेत, कारण की जवळजवळ 12 धावा आहेत. त्यामुळे जो वरता बाजूने होता तो आलेख थोडासा खाली झाला. परंतु शेवटच्या षटकामध्ये हा जो ग्राफ आहे खाली केला ना तर आणखीन फायदा मात्र होऊ शकतो. इथे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी नक्कीच नुकसान होऊ शकते, कारण की त्याच्यासाठी जर हा आलेख जो ग्राफ आहे तो खाली करायचा आहे ना तर मग बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर एक चांगला गोलंदाज यूज करावा लागेल. कोणता गोलंदाज यूज केला जाईल चेंबिका स्पोर्ट्स कर्नाटक टीम कडून पाहूया. षटक क्रमांक 3 आता कोणाला बोलवलं जाईल पाहूया. यस डेफिनेटली भावेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. भावेशला आपण पाहिलं ना तर मग व्हरायटी व्हेरिएशन कटर गोलंदाजी स्वस्त करण्यामध्ये माहिर आहे, आणि ही कटर गोलंदाजी अनेक वेळा आपण पाहिली तर मी अनेक चांगल्या खेळाडूंना मात्र त्या गोलंदाजीच्या जोरावर फिरकीची गिरकी मात्र घेताना दर्शवलं गेलंय. भावेश समोर अभिषेक, टीमचे टोटल 26. चला वेळ जास्त घेतला जातोय, वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा. फायनल डे मध्ये इतका नका वेळ घेऊ, तुम्हाला वारंवार विनंती करतोय मी. बघा ही खासियत आहे भावेशची, चेंडूला फिरवण्यामध्ये माहिर आहे. पहिला मात्र फिरवल्यानंतर अभिषेकला देखील थोडासा सरप्राईज केले, कारण की कोणत्या दिशेने चेंडूचा टप्पा पाहायला मिळाला, त्यानंतर थोडासा दिशा बदलतोय आणि ही क्षमता दर्शवली गेली. वारंवार डेट ओव्हर मध्ये ही स्पेशालिटी खासियत मात्र भावेश आपल्या संघासाठी येतोय, आणि ती षटक फेकताना आणि ती फायती राहिलाय देखील. परंतु या मॅच मध्ये ती फायती राहील का, आतापर्यंत एकही सफलता मिळवलेली नाहीये जयंबिका स्पोर्ट्सचा कर्नालपाडा टीमने, परंतु मिळवण्याच्या तयारीमध्ये आहेत. फिल्डर आले होते, अगदी दुरून आले होते, परंतु फिल्डर तिथे पोहोचले, झेल कलेक्ट करू शकले नाहीये. मला वाटतं की आतापर्यंत 3 वेळा या खेळाडूपर्यंत झेल पोहोचला होता, परंतु एकदा देखील पकडलेला नाहीये. मला वाटतं ज्यामुळे अविनाशला आपण बघितलं की सुरुवातीला फाईन लेगला आपण पाहिलं होतं, तिथे देखील त्याच्याकडे 2 झेल आले होते, परंतु ते देखील आपण पाहिलं. म्हणजे आज अविनाशचा पाठलाग करतोय चेंडू. बघा जिथे त्याला उभं केलं तिथे चेंडू जाताना पाहायला मिळाला. 2 वेळा फाईन लेगला उभं केलं, 2 वेळा फाईन लेगला गेला. आता मात्र आपण बघितलं की यावेळेला डीप कव्हरला उभं केलं, तर डीप कव्हरला मात्र झेल त्यांच्याकडे आला, ते देखील ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. आता नक्कीच आपण पाहिलं पुन्हा ठाण्यावरून डायरेक्ट पुण्याला ट्रान्सफर केलाय. आता राजू तिथे आपण पाहिलं तर मग सज्ज झालेत डीप एक्स्ट्रा कव्हरला. भावेश पुन्हा एकदा तर मात्र गोलंदाजी तर करतायत विकेट टेकिंग, लेकिन साथ नाही मिळत. धीमा टाकलेला होता पाहिला पण, तर यावेळेला स्पर्श करतोय बॉडीला, सरळ निघून जातोय. धाव मात्र एक मिळणार आहे तिथे. सुशांत मात्र आपण पाहिलं तर यावेळेला म्हणते नो वेट अँड वॉच असं म्हटलंय, कारण की यावेळेला सर्वोत्तम जबाबदारी आता मात्र स्वतः आपल्या संघाची घेत असताना स्वतःकडे स्ट्राईक घेतोय. अगदी आपण पाहिलं आकर्षक खेळ करण्याची क्षमता आहे, परंतु आकर्षक खेळ मात्र या मॅच मध्ये सुशांत वाघच्या माध्यमातून या शेवटच्या ओव्हर मध्ये आपल्याला होत असताना पाहायला मिळेल का. पाहूया पुढचा चेंडू. फिरकी मध्ये मिळते गिरकी, इथे सुशांतला केलं बीट. निर्धाव चेंडू चेंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा टीम ज्या प्रमाणे आता पाहिलं यू टर्न घेतोय, मॅच मध्ये कमबॅक त्याने केलंय. या ओव्हर मध्ये 3 धावा आल्यात.
पुढे सरसावलाय, फुल टॉसला कन्वर्ट केलाय, चेंडूला मात्र बनवायला फाटवले, डीप बॅकवर्ड स्पेल सीमारेखा पार. सुशांत वाघ नावाचा हा मोठा धमाका, हा आलाय दमदार फटका. मान्य श्री विजय शेठ पाटील चषकातील चौकार. 33 रन स्कोर बरोबर चौकाराने पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अखेरचा चेंडू आतापर्यंत हे षटक किफायती राहिलंय, परंतु 5 मध्ये आता झाल्या खर्च एकूण 7 खर्च झाल्यात, म्हणजे शेवटचा आहे. पुढचा चेंडू पाहतोय आपण. यावेळी आपण पाहिला तर फाईन लेगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. चौकार ह्याही चेंडूवर आलाय. सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार. चौकाराने टीमची टोटल मात्र अगदी पाहता डोळ्याच्या समोर पूर्ण होत आहेत. 37 आणि 38चं टार्गेट असेल. 38 धावांचं लक्ष जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा संघाच्या समोर. सुशांतची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. एक शानदार अभिषेकची शानदार नाबाद आपण केलेल्या 37 धावा फलकावर पाहायला मिळाल्या. शेवटच्या षटकामध्ये किती एकूण धावा आल्या ते देखील आपण पाहूया, कारण की जवळजवळ 2 चौकार 11 धावा आल्यात या शेवटच्या षटकामध्ये. म्हणजे बघा आलेख होता तो थोडा खाली जायला. 14, 12 आणि 11 अशा एकूण जवळजवळ षटकामध्ये आलेल्या धावा. एकही गोलंदाजाला सफलता मिळाली नाहीये. प्रयत्न केले गोलंदाजाने विकेट मिळवण्याचे, परंतु आउटफील्ड मध्ये फिल्डरांची मात्र साथ मिळाली नाही, क्षेत्ररक्षकांची साथ तितकी मिळाली नाहीये. त्यामुळे थोडंसं आपण बघितलं तर मग नाराज जरूर होते, परंतु हरकत नाहीये. जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा टीमकडे आपण बघितलं तर बॅटिंग युनिट भरपूर स्ट्रॉंग अँड टफ आहे, परंतु त्या टफ आणि स्ट्रॉंग बॅटिंग युनिटचा योग्य रीतीने वापर होईल का ते देखील पाहायला मिळेल. प्रत्यक्षात तत्पूर्वी घेतोय आम्ही छोटासा ब्रेकमध्ये जातोय. त्यानंतर येथील धावतो समालोचन घेऊन आपल्यापर्यंत आमचे साथी समालोचक मित्र मॅन फ्रॉम पायगाव, नक्कीच आमचे जवळचे मित्र मिस्टर विजयजी भोये. स्वागतम सुस्वागतम सर्वांना शुभ सकाळ. संत ज्ञानेश्वरांच्या नानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत तुम्हा सर्व रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत गावद्वीस्फोट शिलोतर आयोजित मान्य श्री विजय शेठ पाटील चषक 2025 हा महासंग्राम गेल्या 3 दिवसापासून आपण ही स्पर्धा मात्र या ठिकाणी अनुभवतोय. आज या स्पर्धेचा फायनल डे आणि फायनल डे
दिवसातील मॅच क्रमांक आपण पाहिला तर मग पहिल्या फेरीतील दुसरा मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चंदुका स्पोर्ट सारजा आणि त्यांच्या विपक्षामध्ये जंबिका स्पोर्ट कर्नालपाडा अशी लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय, परंतु दुसऱ्या बाजूनं त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाधव ब्रदर्स, आकाश जाधव अँड राजू जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती म्हणून आपण पाहिला तर मग मिस्टर करणचा हा पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बिमरचा इशारा आलाय. बिमर बॉल वरती आपण पाहिलं तर मग झेल मात्र पकडला होता. कदाचित मग बिमर नसता तर मग अडचणी वाढू शकल्या असत्या जंबिका स्पोर्ट कर्नालपाडा टीम साठी, कारण आपण पाहिलं तर मग आकाशचा झेल तो पकडला होता. येणारा पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि ही स्पर्धा आपण पाहिली तर मग स्पर्धा देखील पाहायला मिळते सुपर हिट. पायामध्ये हा चेंडू मात्र टाकला होता, तिथून मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न राजूने केलाय. एक सिंगल मात्र या ठिकाणी जरूर पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं टीमचं टोटल आपण पाहिलं तर मग पुढे सरकलंय, जाऊन पोचतंय ते म्हणजेच 3 या कड्यावरती. 3 धाव फलकावरती लागल्या गेलेत आणि जवळजवळ आपण लक्ष पाहिलं तर मग लक्ष आहे ते म्हणजेच 38 धावांचं लक्ष मात्र पूर्ण करायचं आहे. सध्या तरी आपण पाहिला तर मग जंबिका स्पोर्ट कर्नालपाडा टीमचा बोलबाला राहिलाय यंदाच्या वर्षामध्ये वसई तालुका आदिवासी गट असोसिएशन मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा पायामध्ये हा चेंडू मात्र टाकला होता, परंतु झेलची संधी देखील निर्माण झाली होती. डीप मिड विकेटला मात्र झेल सुटला गेलाय. सुशांत वाघ होते त्या ठिकाणी, परंतु वाघाची दहाड मात्र यावेळेस आपण पाहिली तर मग कमी पडली गेली आहे आणि झेल मात्र ड्रॉप. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटर आकाशला मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये बॅटिंग करण्याची संधी मिळाली गेली, कारण झेल मात्र अगोदरच्या बॉलवरती मात्र सुटला गेलाय आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग टीमचं टोटल मात्र पोचले गेले 5 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू रवाना झाला होता, तिथे मात्र मिस्टफील्ड पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. 2 खेळाडूमध्ये राजू अँड आकाश चांगलं बॅटिंग करतोय. मोठे फटके येत नाहीत, परंतु सिंगल डबल ची लाईफलाईन आहे ती ऑन ठेवल्या, चालू ठेवल्या आणि त्याच कारणास्तव धावफलक आपण पाहिलं तर मग हलता आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. करण गांगडाचा हा पुढचा बॉल तेज तरार ऑफ साइडला आपण पाहिला तर मग प्रोटेक्शन आहे आणि फळकला जाईल शेल आणि समाप्त झाला फलंदाज आकाश जाधव या खेळाडूचा खेळ. पहिला धक्का बसतोय जंबिका स्पोर्ट कर्नालपाडा टीमला. धावसंख्या आपण पाहिली तर मग 7 असताना पहिली विकेट डाऊन.
पहिली विकेट मात्र मिळाली गेली करणला. आकाश तो चांगलं बॅटिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र रुपेश आलेत. स्विच हिटचा फटका पहिल्याच बॉल वरती पाहायला जरूर मिळालाय, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. एक सिंगल मात्र जरूर या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं टीमचं टोटल आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय 8 या कड्यावरती. आता मात्र एक बिग हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक वरती मिस्टर राजू जाधव. ट्रॅकर बॉल आणि चेंडूला मात्र दिशा दिली आहे. फाईन लेग च्या दिशेने चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या पार आला हा राजूच्या बॅट मधनं. दमदार वजनदार शानदार चौकात 4 रन. चला घाई करायची नंबर 2 चे षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग आकाश वाघ आलेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग करण गांगडानं पहिलं षटक टाकलं आणि त्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा त्याने खर्च केल्या. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 12 आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर मग 26 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू निघून जाईल. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावन करता आलाय हा षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्यानं धावफलक आपण पाहिलं तर मग अगदी वेगाने पुढे सरकला आहे. जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 18 या कड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 11 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. अशा प्रकारची जर बॅटिंग राहिली मैदानाच्या आतमध्ये तर निश्चितच सामना लवकरात लवकर फिनिश केला जाईल. पण या ठिकाणी वापसी करावी लागेल. लेन अँड लाईन मध्ये सुधारणा करावी लागेल. बॅटरचा वीक पॉइंट काय आहे त्याला अनुसरून मात्र बॉलिंग ही टाकावी लागेल. आकाश वाघ या बॉलरला स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगोदरच्या बॉल वरती षटकार, त्याच्यानंतर स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा पायामध्ये हा मात्र चेंडू जरूर डिलिव्हर केला होता. 2 धावा मात्र ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे. 20 या कड्यावरती 18 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 9 चेंडू 18 धावा. आकाशचा पुढचा बॉल, फुल टॉस डिलिव्हरी. यावेळेस चेंडू स्पिन गेलाय, चेंडू निघून गेलाय डीप मिडविकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धावांनी करता आणि या 6 मात्र जी सामन्यामध्ये
हवा भरली होती ना, ती हवा मात्र काढली गेली आहे. 26 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. आता मात्र सामन्याचं चित्र थोडस क्लोज येताना जरूर आपल्याला पाहायला मिळालंय. 8 बॉल शिल्लक असतील आणि 8 मध्ये मॅच जिंकण्याकरिता 12 धावा अजून सुद्धा बनवाव्या लागतील टीम जय अंबिका स्पोर्ट कर्नालपाडा संघाला. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आकाश जाधव बाद झाल्यानंतर अक्षरशः रुपेश जाधवनं जबाबदारीचं टॉनिक मात्र घेतलं गेलं आणि चांगला बॅटिंग करण्याचे प्रयत्न मात्र यावेळेस त्याचे सफल होताना जरूर पाहायला मिळालेत. आकाश वाघ वरती मात्र यावेळेस टार्गेट केलंय. पुन्हा यावेळेस आपण पाहिलं तर मग हा यॉर्करचा मारा केला होता, परंतु एक सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीनं टीमचे टोटल पाहिले तर मग जाऊन पोहोचले 27 आकड्यावरती. 7 बॉल 11ची गरज आहे. समोरच्या दिशेनं उडवलाय आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ ऑन लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता. यावेळेस आपण पाहिलं तर मग राजू जाधवच्या बॅटमधनं हा षटकार आपण पाहिला आणि या षटकारांना टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे ती म्हणजेच 33 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 6 बॉल शिल्लक असतील आणि 6 मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. सहा मध्ये बनवायचे आहेत 5 आणि या जर 5 धावा रोखायचे असतील तर मग गुच्छाने विकेट मात्र पकडाव्या लागतील. बॅक टू बॅक विकेट मात्र डाऊन कराव्या लागतील, नाहीतर मग दुसरा पर्याय या ठिकाणी पाहिला तर मग डॉट बॉल टाकाव्या लागतील. करण भंडारचा पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग चेंडू वाईट आणि चेंडू निघून गेलाय. यस नो म्हणजेच मॅच फिनिश, खतम, बाय बाय, टाटा. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॅटरला कुठल्याही प्रकारची मेहनत करू दिली नाहीये करण भंडारनं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मॅच फिनिश झालाय. 5 धावांची आवश्यकता होती. बिमर चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती 22च्या स्वरूपात चौकार आला, म्हणजेच मॅच फिनिश झाली आहे. चला यानंतरचा होणारा सामना गावदेवी स्पोर्ट पोमड आणि त्यांच्या समवेत जय अंबिका स्पोर्ट कर्नालपाडा अशी फाईट, बिग फाईट आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. चला टॉस साठी या आणि नुकताच झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल तो म्हणजेच रुपेश जाधव या खेळाडूला.